आपण कोणतंही हंगामी पीक घेतलं किंवा ऊसासारखं जर पीक घेतलं आपण, तर कमीत कमी 1 ते दीड वर्ष आपल्याला तो पैसा हातामध्ये येण्यासाठी लागतो. तर अखंड पैशाचा प्रवाह चालू ठेवणारा हा जो व्यवसाय आहे, तो म्हणजे दुग्ध व्यवसाय. तर दुग्ध व्यवसायाच्या बाबतीमध्ये आता माने सरांनी सांगितले, की आपण जगामध्ये नंबर 1 ला आहोत. की आज जर भारतामधलं दूध उत्पादन पाहिलं, तर 187.7 दशलक्ष टन हे भारतामध्ये दूध उत्पादन आहे आणि जगात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या 17% दूध उत्पादन हे भारतामध्ये होतं आणि आशिया खंडाच्या 46% दूध उत्पादन हे भारतामध्ये होतं आणि आज मितीस जर आपण पाहिलं, तर प्रतिदिन दरडोई दूध उपलब्धता जी आहे ती 394 ग्रॅम आहे. म्हणजे जी 280 ग्रॅम भारतीय कृषी वैद्यकीय संस्थेच्या ह्याच्यानुसार की 280 ग्रॅम कमीत कमी दूध उपलब्धता किंवा दूध तुमच्या आहारामध्ये असलं पाहिजे, तर आपल्याकडे 394 ग्रॅम दूध उपलब्धता आहे. आणि ही ह्याच्यानुसार म्हणजे राज्यानुसार हे बदलते. पंजाब सारख्या राज्यामध्ये ती 1100 ग्रॅमच्या आसपास आहे, तर इकडच्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये ती म्हणजे 80 ते 90 ग्रॅम पर्यंत आहे. विभागानुसार ते बदलते, परंतु सर्वसाधारणपणे 394 ग्रॅम ही दूध उपलब्धता आहे. आणि ह्या दुधाचा आता आपल्याला दूध प्रक्रिया या विषयावरती बोलायचं. आपण जनावरं पाळतो, देशी गोपालन असेल, त्याचप्रमाणे संकरित गाय असतील, म्हशी असतील, जे काही आपल्याकडे पशुधन आहे, आपण हे पशुधन पाळतो, की आपल्याला काय करायचं याच्यापासून मिळणारं जे मुख्य उत्पन्न आहे, हे म्हणजे दूध. मग ह्या दुधाचा वापर कसा होतो? आपल्याला त्यामध्ये काय संधी आहेत? आपण त्याच्यावरती काय केलं पाहिजे, की जेणेकरून ते दूध जास्त काळ टिकेल, ह्या दृष्टीने आपण आज काही गोष्टी पाहणार आहोत. तर ह्या दुधाचा जर आपण वापर पाहिला, आपण जगात 1 क्रमांकाला जरी असलो तरी आज 46% जे दूध आहे हे द्रवरूप दूध म्हणून वापरलं जातं. म्हणजे पिण्यासाठी वापरलं जात असेल किंवा म्हणजे हे करण्यासाठी घरामध्ये वापरलं जातं, घरगुती वापरासाठी वापरलं जातं आणि 54% दूध हे विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरलं जातं. ह्या 54% दूध हे विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यामध्ये 33% दूध लोणी व तूप तयार करण्यासाठी, 7% दूध खवा व खवाजन्य पदार्थ तयार करण्यासाठी, 7% जे दूध आहे हे विरजवलेले पदार्थ म्हणजे दही असेल, लस्सी असेल, श्रीखंड असेल, अशा प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरलं जातं. तर 3% दूध हे छन्ना आणि पनीर तयार करण्यासाठी, तर 4% दूध हे पाश्चिमात्य पदार्थ म्हणजे चीज असेल, दूध पावडर असेल, इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे सर्वसाधारणपणे 54% दूध हे वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी वापरलं जातं. आता याच्यामधलं एकूण दूध उत्पादनाच्या 47% दूध हे घरगुती वापरासाठी वापरलं जातं. मी आता सांगितल्याप्रमाणे पिण्यासाठी असेल लोणी, तूप, घरगुती आपण जे मक्खन म्हणतो, देशी लोणी आहे, घरगुती आपण तूप तयार करतो, यासाठी 47% दूध वापरलं जातं. आणि 38% दूध ही असंघटित विक्री केली जाते. म्हणजे शहरामध्ये आपण जे पाहतो वेगवेगळे लोक स्वतःचे कॅन्स घेऊन मोटरसायकलवरती असं शहरामध्ये विक्री करतात, तालुक्याच्या ठिकाणी विक्री करतात. त्याचप्रमाणे हलवाई मिठाई तयार करण्यासाठी वगैरे जे दूध वापरलं जातं, हे 38% दुधाची जी विक्री आहे ही असंघटित पद्धतीने होते आणि 15% दूध हे संघटित पद्धतीने विक्री केले जातं. म्हणजे जगामध्ये आपण क्रमांक 1 ला असून आज फक्त 15% दूध हे संघटित पद्धतीने विक्री केली जाते आणि भारतामध्ये फक्त 15% दुधावरती प्रक्रिया केली जाते आणि ते दूध हे ब्रँडेड ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीने विकलं जातं. म्हणजे वेगवेगळे पदार्थ तयार करून किंवा मार्केट मिल्क म्हणजे जे द्रवरूप दूध आहे हे सुद्धा पॅकेज्ड दूध जे आहे फक्त 15% दुधावरती प्रक्रिया केली जाते आणि हे जे आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रक्रिया करणे, ह्याची गुणवत्ता टिकवणे हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं. कारण आज आंतरराष्ट्रीय मानके बदलत आहेत. आंतरराष्ट्रीय मानकांच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर आपल्या दुधामध्ये फार म्हणजे हे आहे सूक्ष्मजीवांचं प्रमाण जे आहे, रोग उत्पन्न करणारे सूक्ष्मजीव असतील किंवा दूध नासवणारे जे आपण म्हणतो ते सूक्ष्मजीव असतील, यांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती लागलीच प्रक्रिया करणे हे फार गरजेचं आहे. कारण दूध अत्यंत नाशवंत पदार्थ आहे, की दुधामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटक आहे की जो आहाराच्या दृष्टीने महत्वाचा असतो. मानवासाठी जे आहे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये चांगले उत्तम प्रतीचे प्रथिने आहेत. लॅक्टोज नावाची जी शर्करा आहे ती फक्त दुधामध्ये आढळते. त्याचप्रमाणे वेगवेगळे जीवनसत्व आहेत, वेगवेगळे क्षार आहेत आणि मग अशा प्रकारे हे चांगल्या प्रकारचं माध्यम ह्या सूक्ष्मजीवांसाठी सुद्धा ते असल्यामुळे साहजिकच याच्यामध्ये सूक्ष्म जीवजंतूचं जे प्रमाण आहे ते फार वाढतं
आणि त्याच्यामुळे दुधावरती लागलीच प्रक्रिया होणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रक्रिया म्हणजे काय, काय केलं जातं मार्केट मिल्कमध्ये, नंतर वेगवेगळे पदार्थ कोणते तयार केले याच्याविषयी आपण थोडक्यात पुढे पाहणार आहोत. पण एक लक्षात घ्यायचं की दूध अत्यंत नाशवंत असल्यामुळे त्याच्यावरती लागलीच मग ते तापमान तुम्हाला शीतकरण करायचं असेल, दूध तापवायचं असेल, यासारखी जी प्रक्रिया आहे ती लगेच त्याच्यावरती झाली पाहिजे. मग आता आपल्याला यशस्वी दुग्ध व्यवसाय करायचा. यशस्वी दुग्ध व्यवसाय म्हणजे ह्याला आपण व्यवसाय म्हटलं की व्यवसायाचं स्वरूप काय आलं की उपलब्ध स्रोतांमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवणं. मुख्य उद्देश कोणत्याही व्यवसायाचा काय असतो की आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यापासून नफा मिळवायचा आहे आणि आपल्याकडे उपलब्ध जे स्रोत आहेत त्याच्यामधूनच आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला जर हा व्यवसाय करायचा असेल, याच्यापासून जास्तीत जास्त दूध म्हणजे नफा मिळवायचा असेल, मग आपल्याला ते द्रवरूप पदार्थामध्ये द्रवरूप दूध विकायचं असेल त्या पद्धतीने, किंवा आपल्याला त्याच्यामध्ये मूल्यवर्धित पदार्थ तयार करायचे असतील त्या पद्धतीने, जे काही आपल्याला करायचंय, जे आपल्या भागामध्ये ज्याला आपल्या त्या ठिकाणी वाव आहे, अशा प्रकारे आपण त्याच्यावरती प्रक्रिया करून त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यापासून जास्तीत जास्त नफा हा मिळवायचा. मग हे करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? यशस्वी दूध व्यवसायाबरोबर चर्चा केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये पडायचंय, त्याच्यापासून जास्तीत जास्त नफा मिळवायचा, त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. स्वच्छ दूध उत्पादन आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही मूल्यवर्धित पदार्थाचं जी गुणवत्ता आहे ही त्याच्या जे रॉ मटेरियल आहे, म्हणजे जो कच्चा माल आहे, म्हणजे दूध, ह्या दुधाची गुणवत्ता उत्तम असली पाहिजे. त्याच्यामुळे स्वच्छ व निर्जंतुक दूध उत्पादन आपण केलं पाहिजे. दुधाचे भांडे स्वच्छ असलं पाहिजे. जनावर दोहन करणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे कोणत्याही रोगाची वाहक नसली पाहिजे. ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. दूध गाळून ताबडतोब थंड केलं पाहिजे. त्याचप्रमाणे सणवार असतील त्याच्यानुसार ग्राहकांची मागणी पाहून दूध पदार्थ तयार केले पाहिजे. म्हणजे दिवाळी असेल त्याच्यामध्ये गोड पदार्थांना मागणी असते, पेढा असेल, बर्फी असेल, त्याचप्रमाणे दसऱ्यामध्ये श्रीखंड असेल, बासुंदी असेल, जे काही दुग्धजन्य पदार्थ सणावारांनुसार जी काही मागणी असेल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पदार्थ निर्मिती केली पाहिजे. त्याचप्रमाणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीमध्ये जे उपपदार्थ असतील, म्हणजे ताक असेल, त्याचप्रमाणे पनीर तयार करताना, चीज तयार करताना आपले म्हणजे हे जे फे तयार होतं, ह्या फेचा वापर आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे की जेणेकरून त्याच्यापासून मिळणारा जे नफा आहे तो नफा जास्त राहील. मग यशस्वी दूध व्यवसायासाठी महत्वाच्या बाबी म्हणजे व्यवसाय करायचं म्हटलं की कोणताही व्यवसाय, आता आपण शेतकरी हा बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीत काय करतो, थोडासा मागे राहतो. त्याला व्यावसायिक स्वरूप द्यायला किंवा व्यवसायाच्या दृष्टीने काय महत्वाच्या गोष्टी असतात त्या करण्यामध्ये तो काहीसा काय करतो, दुर्लक्ष करतो. तर त्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे की आपल्याला हा व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर आपल्याला ह्याचं पूर्ण ज्ञान घेणं आवश्यक आहे. आपण चांगल्या प्रकारच्या गायी आपण पाळल्या, चांगल्या जातीच्या आपण म्हशी आणल्या, दूध उत्पादन आपल्याकडे चांगलं झालं, परंतु ते दूध टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे, ते जर जास्त काळ वरती राहिलं तर दूध नासलं जाणार आहे. म्हणजे त्या दुधाची गुणवत्ता टिकवण्यासाठी, त्या दुधाचं मूल्यवर्धन करण्यासाठीचं किंवा जनावरांचं संगोपन करण्याविषयीचं, त्याच्या आहार व्यवस्थापनाविषयीचं, त्याच्यावरती कोणतेही रोग होऊ नये याच्याबद्दल प्रतिबंधात्मक उपायाविषयीचं सगळ्याविषयीचं ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. मग असं ज्ञान आपल्याला कुठून मिळेल? म्हणजे तुम्हाला पुस्तके मिळतील, नियतकालिका मिळतील, पेपरमध्ये काही येतंय, टीव्हीवरती असेल, जे काही स्रोत तुम्हाला असतील त्या स्रोतांचा उपयोग करून आपण त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे त्यासाठी काय केलं पाहिजे, प्रशिक्षण केलं पाहिजे. म्हणजे आता कृषी विद्यापीठ असतील, आता माने सरांनी सांगितलं की आमचे ते प्रमुख शास्त्रज्ञ आहेत देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राचे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रशिक्षण केंद्र मंजूर केलं आहे. त्या ठिकाणी आपण देशी गोपालनावरती वेगवेगळ्या विषयांवरती प्रशिक्षण आयोजित करतोय. आजही तिकडचं प्रशिक्षण चालू आहे. म्हणजे असे जे काही तुम्हाला ज्या ठिकाणी प्रशिक्षण मिळतील ते प्रशिक्षण आपण घेतले पाहिजे आणि आपल्या ज्ञानात भर पाडली पाहिजे. मग दूध प्रक्रिया करण्यासाठी किंवा दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी जी काही यंत्रसामुग्री लागते ही यंत्रसामुग्रीची आपल्याला माहिती पाहिजे. हवा मशीन असेल, श्रीखंड पात्र असेल किंवा श्रीखंडाचं यंत्र असेल, त्याचप्रमाणे दही करण्यासाठी उबवणी यंत्र असेल, डीप फ्रीज असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे माहिती असलं पाहिजे. ते कुठं उपलब्ध होतात हे माहिती असलं पाहिजे. म्हणजे ह्याच्याविषयीची माहिती आपण घेतली पाहिजे. मग त्याच्यावरती प्रक्रिया, त्या विषयावरती आपण बोलतच आहोत. पॅकेजिंग त्याचं म्हणजे वेस्टर्न जे आहे, वेस्टर्न कसं पाहिजे, आकर्षक पाहिजे, की तुम्ही उच्च दर्जाचा माल तयार केला आहे परंतु त्याचं वेस्टर्न जर आकर्षित नसेल, पॅकेजिंग जर आकर्षित नसेल, तर त्या ठिकाणी त्याच्याकडे तो ग्राहक आकर्षित होणार नाही. म्हणजे ह्याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. त्याची टॅगलाईन असेल, टॅगलाईन व्यवस्थित पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो ग्राहक त्याकडे आकर्षित
आकर्षिला जाईल. संरक्षण, प्रिझर्वेशन, म्हणजे आता आपण पाहिलं की आता लोकांचा ओढा जो आहे हा कशाकडे आहे, नैसर्गिक गोष्टींकडे आहे, देशी गोपालनाकडे कल आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जे काही प्रिझर्वेटिव्ह म्हणजे संरक्षक तुम्ही वापरणार आहात हे कसे असले पाहिजे, हर्बल असले पाहिजे, वनस्पतीजन्य असले पाहिजे. रासायनिक प्रिझर्वेटिव्हचा आता म्हणजे असा ग्राहकाचा कल आहे की मला रासायनिक प्रिझर्वेटिव्ह युक्त जे पदार्थ असतील, अन्न पदार्थ असतील, त्याकडे ते आकर्षिले जात नाहीत किंवा त्याच्याकडे ते घेण्यासाठी काय थोडेसे परावर्तित झालेले आहेत त्याच्यापासून, की जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. मग त्या दृष्टीने आपण ती माहिती मिळवली पाहिजे की केशर असेल, विलायची असेल, त्याचप्रमाणे जायफळ असेल, याच्यासारखे जे संरक्षक आहेत ह्याचा वापर करून त्याचा सुगंधही आपण काय करतोय, वाढवतोय आणि त्याचा टिकवण्याची, दीर्घकाळ टिकवण्याची क्षमता जी आहे ती सुद्धा आपण काय करतोय, त्या पदार्थाची वाढवतोय. आणि विपणन म्हणजे मार्केटिंग हे अतिशय महत्वाचं. एक लक्षात घ्या की आजही आपण काय करतो की एखादं म्हणजे ब्रँड एस्टॅब्लिश असाच होत नाही. स्टार्टिंगला तुम्हाला त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि मग त्याची विपणन जे आहे, विपणन करण्यासाठी तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतील आणि मग त्याच्यासाठी काही तुम्हाला काही ॲडव्हर्टाइजमेंट असेल, ठिकठिकाणच्या सोसायट्यामध्ये जाऊन असेल, काही ज्या पद्धतीने असेल, आणि मग विपणन हे सुद्धा एक फार महत्वाची कला आहे आणि ती कला तुम्ही आत्मसात केली पाहिजे की जेणेकरून तुमचा जो दूध असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील की ते ह्या मार्केट चॅनलमध्ये ह्याच्यामध्ये टिकले पाहिजे. त्या दृष्टीने पण तुम्ही थोडंसं हे घेतलं पाहिजे. मग आता जे दुग्धजन्य पदार्थ आहेत ह्याच्यामधील संधी ज्या आहेत, का संधी आहेत, कारण शहरीकरण वाढत आहे. आज आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शहरीकरण वाढत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे काय झालंय की लोकांच्या आवडीनिवडी बदललेल्या आहेत, त्यांच्यामध्ये आहाराविषयी जागरूकता निर्माण झालेली आहे आणि आहाराविषयी जागरूकता जी आहे त्याच्यामधले औषधी गुणधर्म पाहून, ह्या सगळ्या गोष्टी पाहून आता लोक काय करतायत की मला उच्च दर्जाचे प्रथिने मिळले पाहिजेत. त्या दृष्टीने मला काय दूध असेल, पनीर असेल, दही असेल, हे इथून पुढेही याला मागणी ही वाढत राहणार आहे, कारण शहरीकरण वाढत आहे आणि लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढत आहे. लोकांची क्रयशक्ती वाढलेली आहे, खरेदी क्षमता वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे काय झाले की त्यांना त्यांना माहिती आहे की काय दूध हे कसं म्हणजे पूर्ण अन्न आहे. दुधामध्ये असलेले जे प्रथिने आहेत, प्रथिने हे उच्च दर्जाचे प्रथिने आहेत. दुधामध्ये असलेला स्टिक डाऊन सुद्धा आपल्याला हाडा म्हणजे सांधेदुखी असेल किंवा सांध्यामध्ये वंगण ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असल्यामुळे, उत्पन्नात वाढ झाल्यामुळे काय करणार आहेत लोक की साहजिकच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करण्याकडचा त्यांचा जो कल आहे हा कल वाढत चाललेला आहे आणि इथून पुढील काळात सुद्धा हा कल वाढतच राहणार आहे, कारण लोकांमध्ये तेवढी आरोग्यविषयक जागरूकता आलेली आहे. त्याच्यामुळे साहजिकच ह्या दूध व्यवसायाला फार मोठी संधी या पुढील काळात सुद्धा असणार आहे. आता सांगितल्याप्रमाणे आहारात बदल झालेल्या लोकांचा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढलेली. आता कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा लोकांना कळायला लागलं की काही कोल्ड्रिंक्स मध्ये ते हे करतायत, पाहतायत की बा ह्याच्या आरोग्यावरती काय होतात, दुष्परिणाम होतात. त्याच्यापेक्षा लोक काय करतात, ताक, मसाला ताक, लस्सी हे पिण्याकडे लोकांचा कल हा वाढलेला आहे. शहरांमध्ये आपण पाहिलं तर सुपर मार्केट झालेले आहेत, इव्हन खेड्यांच्या ठिकाणी सुद्धा सगळीकडे आता सुपर मार्केट झालेले आहेत, मॉल्स वेगवेगळे तयार झालेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ह्या पदार्थांचा डिस्प्ले, त्या ठिकाणी पदार्थ हे ठेवले जातात आणि त्यांची मागणी ही वाढत आहे. आहार पद्धतीमध्ये बदल झालेला आहे, आरोग्यविषयक जागरूकता लोकांमध्ये आलेली आहे मी आता सांगितल्याप्रमाणे, आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये औषधी गुणधर्म आहेत. दुग्धजन्य पदार्थ, दह्यासारखा जर पदार्थ आपण एक उदाहरण घेतलं की दही जे आहे, दही हे आरोग्यासाठी फार चांगलं आहे. पनीर आहे, पनीरमध्ये प्रथिनांचं प्रमाण चांगलं आहे. पनीर म्हणजे डायबिटीज झालेल्या लोकांना सुद्धा पनीर हे काय केलं तर सांगितलं जातं की तुम्ही आहारामध्ये ते घेऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे जे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत, त्याच्यामध्ये अँटी कार्सिनोजेनिक प्रॉपर्टी ज्याला म्हणतो आपण की कर्करोग थांबवण्याची, त्याचं प्रमाण कमी करण्याच्या सुद्धा गुणधर्म ह्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आहे. तुमच्या चयापचयाच्या ज्या काही समस्या असतील, म्हणजे बद्धकोष्ठता असेल, गॅसेस असतील, यासारखे सगळे जे काही पोटाशी निगडीत आजार असतील, हे तुमचे विरजवलेले पदार्थ जे आहेत ते तुमच्या आहारामध्ये आल्यानंतर त्याच्यामुळे त्याच्यावरती फार मोठा फरक पडतो. म्हणजे असे वेगवेगळे औषधी गुणधर्म ह्या दुग्धजन्य पदार्थामध्ये असल्यामुळे साहजिकच त्याची मागणी ही वाढत आहे. आणि मग हे खवा, पनीर हे हॉटेल्स, लग्न समारंभ या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. सणावारामध्ये आता सांगितल्याप्रमाणे श्रीखंड, पेढा, बर्फी,
नंतर हंगामानुसार तुम्ही वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता. उन्हाळ्यामध्ये लस्सी असेल, थंडीच्या दिवसामध्ये पनीर असेल, तूप असेल, पेढा असेल. लहान मुलांसाठी वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता. स्थूल लोकांसाठी की त्यांना कमी फॅट असलेलं मलाई विरहित किंवा कमी मलाई असलेलं पनीर, मलाई विरहित दही, कमी उष्मांक असलेले पदार्थ म्हणजे कृत्रिम साखर वापरून अस्पार्टेम असेल, सॅकॅरिन असेल, याच्यासारखे जे हे आहेत कृत्रिम शर्करा आहे, जे कृत्रिम शर्करा वापरून उष्मांक कमी करणारे वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ आजही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फार मोठी संधी आहे. आणि आरोग्य वृद्धी करणारे दुग्धजन्य पदार्थ असल्यामुळे साहजिकच त्याची काय आहे, त्याला संधी आहे. हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे असल्यामुळे A2 दूध आता आपण पाहतोय की देशी गायच्या दुधाला फार फार मोठी मागणी वाढायला लागली शहरांमध्ये प्रामुख्याने. मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ असतील की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, फळांचा रस वापरला जातो. योगर्ट तयार करण्यासाठी असेल, आम्रखंड असेल, फ्रूटखंड असेल की जेणेकरून त्याच्यामध्ये त्या फळांच्या गरांमध्ये, रसांमध्ये असणारे औषधी गुणधर्म अधिक दुधामधील असणारे, दुग्धजन्य पदार्थामधील असणारे औषधी गुणधर्म दोन्हीचा संयोग होऊन जास्तीत जास्त आरोग्यविषयक फायदे त्या ह्याला म्हणजे ग्राहकाला मिळत आहेत, त्या खाणाऱ्या व्यक्तीला मिळत आहेत. त्याच्यामुळे साहजिकच अशा प्रकारचे पदार्थ आज मार्केटमध्ये अवेलेबल उपलब्ध आहेत. आणि ते पदार्थ करून किंवा ते पदार्थ तयार करण्यामध्ये सुद्धा फार मोठी संधी आहे. ऑर्गॅनिक डेअरी फार्मिंग, सेंद्रिय दूध उत्पादनामध्ये सुद्धा फार इथून पुढच्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये काय असणारे, मागणी असणारे. म्हणजे अगदी ह्याने सांगायचं म्हटलं तर इथून पुढच्या काळामध्ये आता काही IT कंपन्या दुग्धजन्य पदार्थ आणि फ्रूट डिशेस त्यांच्या कर्मचाऱ्यांना देत आहेत की जेणेकरून त्यांचा जो स्टॅमिना आहे, स्टॅमिना टिकला पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे टिकलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या नजीकच्या काळात येणार आहेत, कारण सगळ्यांना याच्याबद्दल जागरूकता दिली. त्याच्यामुळे साहजिकच एक लक्षात घ्या की दुग्धजन्य पदार्थांना, त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसायाला इथून पुढील काळात फार मोठी संधी असणार आहे. त्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे की आपल्या भागामध्ये कशाला संधी आहे, आपण कोणत्या भागामध्ये हा व्यवसाय करतोय, त्या ठिकाणचं मार्केट, त्या ठिकाणच्या गोष्टी आपण थोड्याशा पाहिल्या पाहिजे, अवगत केल्या पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण आपल्याकडे दुग्धजन्य पदार्थ निर्मिती केली पाहिजे. मग मी अगोदर सांगितलं तुम्हाला की दूध हे अत्यंत नाशवंत आहे. दुधामध्ये प्रथिने आहे, दुधामध्ये जीवनसत्व आहे, दुधामध्ये क्षार आहे, दुधामध्ये शर्करा आहे. आणि ते आपल्याला पूर्ण अन्न आहे. माणसाला की मानव काही पचवू शकतो, त्याला ते पूर्ण अन्न आहे. साहजिकच या सूक्ष्म जीवजंतूंना, जीवाणूंना ते काय पूर्ण अन्न असल्यामुळे त्याची वाढ ही त्याच्यामध्ये झपाट्याने होते. आणि त्याच्यामुळे दुधावरती लागलीच प्रक्रिया करणं आवश्यक आहे. मग दुधावरती कोणती प्रक्रिया केली जाते दूध स्वीकारताना, की आपण पाहिलं, आपण डेअरीला प्राथमिक दूध संस्था असतील किंवा चिलिंग सेंटर असेल, त्या ठिकाणी दूध दिल्यानंतर काय केलं जातं की साधे एक भौतिक परीक्षा केली जाते. वास पाहिला जातो दुधाचा, तो जर चांगला असेल दूध स्वीकारलं जातं, चव पाहिली जाते, नमुना घेतला जातो, त्याचं वजन केलं जातं, त्याचं विशिष्ट गुरुत्व ज्याला आपण डिग्री लावणे म्हणतो हे पाहिलं जातं. आणि असं केल्यानंतर ते दुधाच्या प्राथमिक तपासण्या करून काय केलं जातं, दूध हे स्वीकारलं जातं. मग ते दूध कोमट केलं जातं 35 ते 40 अंश सेल्सिअसला. दूध गाळून घेतलं जातं. दुधाची गाळणी करणे. गाळणी करणे म्हणजे काय की दुधामधील जे काही काडी कचरा असेल, इतर काही जे पडलेलं असेल ते काढून घ्यायचं, ते त्या गाळणीमधून काढून घ्यायचं. म्हणजे ह्याच्यामुळे फक्त दूध दिसायला किंवा हे करायला चांगलं दिसतं किंवा त्याच्यामध्ये काडी कचरा नसला पाहिजे असं नाही, की कोणताही काडी कचरा असेल, बाहेरचा कोणताही त्याच्यामध्ये घटक पडला असेल की तो त्याच्याबरोबर असंख्य करोडो सूक्ष्मजीव त्याच्यावरती आलो. ते काडी कचरा असेल, काही जे पडलेलं असेल त्याच्याबरोबर करोडो तुमचे काय आले, सूक्ष्मजीव आले. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दूध हे चांगलं माध्यम आहे. दुधामध्ये हे सूक्ष्मजीव आले की साहजिकच त्याची झपाट्याने वाढ होणार आहे. त्या दृष्टीने ते गाळून घेतलं पाहिजे, ते सगळं काढून घेतलं पाहिजे. आणि दूध थंड करणे प्रक्रिया म्हणजे काय, जे नैसर्गिक दूध आहे, नैसर्गिक दुधावरती तुम्हाला काय करायचं, काहीतरी वरून क्रिया करायची. मग प्रक्रिया म्हणजे मूल्यवर्धित पदार्थ करणे असंच नाही की तुम्हाला त्याचं साठवणूक वाढवायचं आहे. दूध थंड करणं फार गरजेचं आहे. दुधाची जर गुणवत्ता तुम्हाला टिकवायची असेल, दूध लागली थंड करणं अतिशय महत्वाचं आहे. की एक लक्षात घ्या की दूध हे जर आपण 0°C तापमानाला साठवलं, दूध जर 0°C तापमानाला जर आपण साठवलं, तर याचा जो मल्टिप्लिकेशन फॅक्टर ज्याला म्हणतो आपण, जीवाणू वाढाचा जो गुणक आहे, सूक्ष्मजीव वाढीचा जो गुणक आहे तो आहे 1. 0°C तापमानाला जर दूध साठवलं तर. म्हणजे आता जर त्या दुधामध्ये, कारण दुधामध्ये नाही म्हटलं तर थोडेसे सूक्ष्मजीव येतात की त्या कासेमध्ये, सडामध्ये असणारे थोडेसे सूक्ष्मजीव
किंवा त्या परिसरामध्ये असलेले थोडेसे सूक्ष्मजीव हे थोडेसे त्याच्यामध्ये येतात. आणि मग ते जर समजा तुमचे 100 असतील, 0°C तापमानात जर तुम्ही दूध काय केलं, साठवलं, तर त्याचा गुणांक जो आहे तो आहे 1. म्हणजे 18 तासानंतर त्या दुधामध्ये 100च सूक्ष्मजीव राहणार आहेत, 100च जीवाणू राहणार आहेत. हे जर दूध तुम्ही 5°C तापमानाला जर साठवलं, तर त्याचा जो गुणांक आहे तो आहे 1.05. म्हणजे सुरुवातीला 100 असणारे जे जीवाणू आहेत ते 18 तासानंतर 105 होणार आहेत, 5°C तापमान दूध साठवलं तर. 10°C ला हे दूध तुम्ही साठवलं तर त्याचा जो गुणांक आहे तो आहे 1.80, म्हणजे जवळजवळ दुप्पट. म्हणजे 10°C हे जर साठवणुकीचं तापमान असेल तर 18 तासानंतर त्या 100चे 180 जीवाणू झालेले असतील. 15°C ला जर दूध तुम्ही साठवलं तर त्याचा गुणांक आहे 10, म्हणजे 100चे 1000 होणार आहेत. 20°C जर तापमान असेल तर 20°C तापमानाला त्याचा गुणांक आहे 200, म्हणजे 200 गुणिले अगोदरचे 100 म्हणजे 20,000. 18 तासानंतर त्याच्यामधली जी सूक्ष्म जीवाणूंची संख्या आहे ती किती होणार आहे, 20,000. आणि 25°C जर तापमान असेल, म्हणजे काही वेळेस आपल्याकडचं जे वातावरणाचं तापमान असतं त्याच्यापेक्षाही जास्त असतं, परंतु आपण धरलं 25°C. 25°C ह्या वातावरणात तुम्ही जर दूध साठवलं तर त्याचा जो गुणांक आहे तो आहे 1,20,000. म्हणजे अगोदरचे 100 असलेले आणि त्याचा म्हणजे गुणिले 1,20,000 एवढे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव होणार आहेत. म्हणजे 1,00,000. दूध थंड करणे, दुधाचं शीतकरण करणे हे किती गरजेचं आहे. 10°C हे आपण क्रिटिकल तापमान मानतो, म्हणजे त्या ठिकाणी 1.80 हा तुमचा गुणांक आहे, म्हणजे दुप्पट त्याची काय होते, त्या सूक्ष्मजीवांची संख्या होते. म्हणून काही करून आपण दूध काढल्यानंतर लागलीच ते दूध 4°C किंवा 4°C पेक्षा कमी तापमानाला ते साठवलं गेलं पाहिजे. ही पहिली प्रक्रिया दुधावरची एक लक्षात घ्यायची. पहिल्यापासून आपण ते करत आलेलो, म्हणजे ज्यावेळेस आता फ्रीज आले, डीप फ्रीज आले, परंतु पूर्वीचे लोक सुद्धा धार काढल्यानंतर काय करायचे की माठा शेजारी ते ठेवणे, त्याचप्रमाणे रांजण असेल रांजणाच्या शेजारी ते दूध ठेवणे, की जेणेकरून ते दूध काय होईल, थंड होईल. म्हणजे ही गोष्ट जी आहे ही सगळ्यात महत्वाची आहे, की तुमचं दूध हे थंड केलं पाहिजे आणि थंड करून त्याची साठवणूक केली पाहिजे. दुधाचं प्रमाणीकरण म्हणजे काय केलं जातं, की म्हणजे मार्केटमध्ये आपण शहरामध्ये जे दूध घेतो त्याच्यामध्ये लिहिलं असतं पॅश्चराइज्ड होमोजेनाइज्ड टोन्ड मिल्क. म्हणजे टोन मिल्क म्हणजे काय, की त्याचं फॅट म्हणजे स्निग्धांश आणि स्निग्ध विरहित पदार्थ ज्याला आपण SNF आणि फॅट, स्निग्धांश आणि स्निग्ध विरहित पदार्थांचं प्रमाण हे 3% आणि 8.5% केलेलं असतं. डबल टोन दूध त्याचं 1.5% आणि 9% केलं असतं. फॅट त्याच्यामध्ये 1.5% असतं, SNF 9% असतं. म्हणजे जे शासनाचे जे नियम आहेत की त्या दुधामध्ये किती फॅट आणि किती SNF असलं पाहिजे, ह्या पद्धतीने काय केलं जातं की हे मलईविरहित दूध त्याचप्रमाणे क्रीम यांचं हे करून किंवा म्हशीचं दूध, गाईचं दूध याच्यामधलं काही क्रीम हे बाजूला काढली जाते आणि टोन मिल्क, डबल टोन मिल्क म्हणून की जे स्थूल लोक असतील त्यांच्यासाठी हे दूध म्हणजे ते जास्त ह्याला प्राधान्य देतात, मलईविरहित दुधाला. अशा प्रकारे हे दुधाचं प्रमाणीकरण केलं जातं. नंतर पुढची जी पायरी आहे दूध प्रक्रियेमधली ती म्हणजे होमोजिनायझेशन. म्हणजे दुधामध्ये आपण पाहिलं की दूध काही काळ जर आपण असं साठवून ठेवलं तर काय, म्हणजे स्थिर ठेवलं तर वरती साय आलेली दिसते. साय आलेली दिसते. साय कशामुळे येते, कारण दुधाचा जो स्निग्ध कण आहे, स्निग्धांश आहे, त्याची जे विशिष्ट गुरुत्व आहे, घनता जी आहे ती कमी आहे, ती फक्त 0.93 आहे. ती हलकी क्रीम किंवा साय हलकी, त्याच्यामुळे साहजिकच ती काय होते, दुधावरती वरती येते. आणि मग काय होतं की उरलेल्या दुधामध्ये हे येत नाही, साय म्हणजे फॅट कमी राहतं. म्हणून होमोजिनायझेशन केलं जातं की जेणेकरून एकजीवीकरण केलं जातं की हे जे दुधामध्ये असणारे स्निग्ध कण आहे त्याची जे कणांची हे आहे म्हणजे आकार आहे हा 2 मायक्रोग्रॅम पासून 11 ते 18 मायक्रोग्रॅम पर्यंत असतो. आणि म्हणून ह्याचं एकजीवीकरण करून हे जे फॅट आहे हे फॅट पूर्ण दुधामध्ये काय केलं जातं, मिक्स केलं जातं की जेणेकरून त्या ठिकाणी वरती साय येणार नाही आणि एक दुधाला एक चांगला रंग आलेला दिसतो, दुधामध्ये म्हणजे असं चकाकी येते आणि त्याचं करंट टेन्शन म्हणजे हे होमोजिनाइज केलेलं दूध हे पचनास हलकं दही आहे राहतो आणि ते दही पचायला थोडं हलकं असतं म्हणून होमोजिनायझेशन केलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
पॅश्चरायझेशन ही जी प्रक्रिया म्हणजे ही कंपल्सरी आहे. ज्यावेळेस तुम्ही ब्रँडेड दूध विकता किंवा पॅकेज दूध विकता त्या ठिकाणी पॅश्चरायझेशन म्हणजे दुधामधील जे काही सूक्ष्मजीव आहेत, म्हणजे दूध नासवणारे असतील, रोग उत्पन्न करणारे जे जंतू असतील, अशा प्रकारच्या जंतूचा पूर्ण नायनाट करण्यासाठी दुधाचं पॅश्चरायझेशन केलं जातं. 63°C 30 मिनिट किंवा 72°C 15 सेकंद दूध तापवलं जातं आणि ते लगेच थंड केलं जातं. आणि मग नंतर दुधाचं पॅकिंग म्हणजे अर्धा लिटर असेल, 1 लिटर असेल, जे काय असेल त्या पद्धतीने तुम्ही पॅकिंग करायचं. आणि मग ह्या दुधाची साठवणूक 5°C खाली, की आधीच सांगितल्याप्रमाणे की दुधावरती लगेच काय होतात, हे सूक्ष्मजीव लगेच त्याच्यावरती हे करतात, शिरकाव करतात. आणि हे लॅक्टोज नावाची जी शर्करा आहे, लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टिक आम्लात होतं आणि मग त्याची आम्लता वाढते आणि ते दूध तापवलं आपण की दूध नासतं. आणि त्याच्यामुळे 5°C खालीच आपलं दूध काय केलं पाहिजे, साठवलं पाहिजे. आणि मग ह्या दुधाची विक्री आपण करू शकता. अशा प्रकारे हे मार्केट मिल्क जे आहे, म्हणजे जे आपण द्रवरूप दूध विकतो ह्याच्यावरची ही प्रक्रिया आहे. अशा प्रकारे ह्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. आणि मग दुधापासून वेगवेगळे जे पदार्थ आहेत, हे जरी तुम्हाला दूध म्हणजे द्रवरूप दूध जर विकायचे असेल त्याच्यावरती, आपल्याला घरगुती स्तरावरती तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही विकत असाल, बाकीच्या कुठं असं तुमच्या असंघटित मार्गाने तुम्ही विक्री करीत असाल, बाकीच्या कोणत्याही गोष्टी नाही केल्या आपण, एक लक्षात घ्या. परंतु एक गोष्ट आपण निश्चित केली पाहिजे, ते म्हणजे दुधाचं तापमान जे आहे शीतकरण. त्या दूध शीतकरण केंद्रापर्यंत जाईपर्यंत किंवा त्या जे काही तुम्ही विक्री करता तिथपर्यंत जाईपर्यंत कमीत कमी आपण दुधाची साठवणूक करताना त्या दुधाचं तापमान 5°C पेक्षा कमी कसं राहील, की जेणेकरून ते दूध नासणार नाही, त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव जंतूची वाढ जास्त प्रमाणात होणार नाही आणि त्याला प्रतिकूल वातावरण त्या ठिकाणी सूक्ष्मजीवांना वाढण्यासाठी हे आपण तयार करायचे आणि दूध हे थंड करायचे. मग दुधापासून हे आता द्रवरूप पदार्थ आपण पाहिले. आता आपल्याला काय करायचे, वेगवेगळे पदार्थ तयार करायचे. वेगवेगळे पदार्थ तयार करत असताना दुधापासून म्हणजे दूध आटून खवा केला जातो, बासुंदी केली जाते, रबडी केली जाते. नंतर जे स्निग्धांश जास्त असणारे जे दुग्धजन्य पदार्थ त्याच्यामध्ये लोणी आहे, तूप आहे. त्याचप्रमाणे दूध साखळून तयार केले जाणारे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये छन्ना आहे, पनीर आहे, संदेश आहे, चमचम आहे, रसगुल्ला आहे, रसमलाई आहे. आणि दूध विरजवून जे पदार्थ तयार केले जातात त्याच्यामध्ये दही आहे, श्रीखंड आहे, लस्सी आहे. अशा प्रकारचे हे दूध विरजवून केलेले जाणारे जे पदार्थ आहेत हे पदार्थ आहेत. ह्याच्यामधला सगळ्यात जो आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे दही किंवा विरजवलेले पदार्थ. एक लक्षात घ्या की आता मी सांगितलं की वेगवेगळे जे पदार्थ तयार केले जातात. आता याच्यामध्ये दही म्हणजे 1 लिटर दुधापासून आपल्याला 1 किलो दही मिळतं. आणि दुधाची जर आपण किंमत पाहिली म्हणजे साधारणपणे आता 25 ग्रामीण भागामध्ये 25 लिटर 25 रुपये लिटर पासून आपण आता शहरी भागामध्ये पाहिलं तर 40-45 रुपये लिटर आहे. आणि दह्याची जर किंमत आपण पाहिली तर साधारणपणे 100 ते 120 रुपये किलो, 80 रुपये किलो पासून पुढे आहे. म्हणजे 40 रुपयाच्या 1 लिटर दुधापासून आपण कमीत कमी 80 रुपये म्हणजे दुप्पट पैसे आपण मिळवू शकतो. आणि आरोग्याच्या दृष्टीने विरजवलेले पदार्थ हे सगळ्यात सरस आहेत. विरजवलेले दुग्धजन्य पदार्थ की आता समजा आपण पेढा केला किंवा खवा तयार केला, याच्यामध्ये आता कुणाला म्हणजे ह्याचा डायबिटीसचा त्रास असेल, मधुमेहाचा त्रास असेल, कोण स्थूल लोक आहेत त्या ठिकाणी त्याला मागणी कमी असू शकते. परंतु दही इथून पुढे कुणालाही दही सगळ्यालाच चालतं. उलट दह्यामुळे तुमच्या आरोग्यविषयक ज्या चयापचयाच्या पोटाविषयीच्या सगळ्या तक्रारी सगळ्या बाजूला जातात. त्याच्यामुळे दही आणि दहीजन्य जे पदार्थ आहेत यांना याच्यापासून मिळणारा नफा सुद्धा जास्त आहे, याच्यापासून मिळणारे आरोग्यविषयक फायदे सुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळे साहजिकच लोकांचा जो कल असणार आहे इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात घ्या की तो दही आणि दहीजन्य पदार्थ म्हणजे लस्सी असेल, ताक असेल, अशा पदार्थांकडे हा जास्त असणार आहे. त्याच्यामुळे आपण दही या पदार्थाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तो दही तयार करताना सगळ्यात महत्वाचं जे आहे म्हणजे दूध स्वीकारणे. म्हणजे अगोदर मी सांगितलं तुम्हाला की दूध हे काय असलं म्हणजे फ्रेश दूध ताजं असलं पाहिजे. दुधाच्या प्राथमिक तपासणी आपल्याला करायच्या, म्हणजे चव पाहायचा, रंग पाहायचा, त्याच्यामध्ये काय आहे का ते पाहायचं, ते सगळं हे करून घ्यायचं आणि चांगल्या गुणवत्तेचं जे दूध आहे ते दूध आपल्याला स्वीकारायचं. मग हे दूध कोमट करायचं, 35 ते 40°C तापवायचं. कारण मी सांगितलं अगोदर तुम्हाला की दुधाचं आपल्याला काय करायचंय, साठवणूक करताना 4°C करायचंय.
4 अंश सेल्सिअसला जर आपण साठवणूक केली म्हणजे दूध थंड झालं ते दूध तुम्ही गाळू शकत नाही, कारण त्या ज्या मलमलचं कापड असेल, गाळणी असेल, त्याला त्याचं क्लॉगिंग होणार आहे. ते थोडंसं घट्ट झाल्यासारखं त्याचं तुम्ही थंड केलं की त्याची घनता वाढते. आणि मग त्याच्यामुळे काय करायचं, ही गाळण्याची प्रक्रिया सहज होण्यासाठी, चांगले होण्यासाठी काय करायचे, दूध कोमट करायचे 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाला. मग ते दूध गाळून घ्यायचं. दुधाचं प्रमाणीकरण म्हणजे 2.5 ते, म्हणजे जी क्रीम असेल, क्रीम थोडीशी काढून घेतली, स्किम मिल्क पावडर किंवा थोडंसं हे टाकून तुम्ही काय केलं, त्याचं SNF म्हणजे मलई विरहित पदार्थांचं प्रमाण वाढवलेलं आहे, की जेणेकरून इथं किती झालेला तुमचा 3.5 13.5%, 12.5 ते 13.5% जे घन पदार्थ आहे त्याचं प्रमाण झालेलं आहे. म्हणजे घट्ट असं दही, दुधाचा ते दह्याचा पोत सुद्धा चांगला राहतो. त्या दृष्टीने हे दुधाचं प्रमाणीकरण केलंय. किंवा तुम्ही साध्या नुसतं गाईचं दूध असेल, गाईच्या दुधाचं दही डायरेक्ट लावलं तरी काही फरक पडत नाही. त्याचाही पोत चांगल्या प्रकारे, चांगल्या जर काळजी घेतली तर तुम्ही त्याचंही चांगल्या प्रकारचं दही तुम्ही बनवू शकता. शक्य असेल तर हे होमोजेनायझेशन म्हणजे मोठ्या प्रमाणावर तुम्हाला करायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. हँड होमोजेनायझर सुद्धा मार्केटमध्ये मिळत आहेत. त्या पद्धतीने काय केलं जातं की मी तुम्हाला सांगितलं की काय जे कण आहे, स्निग्ध कण आहेत, हे स्निग्ध कण पूर्ण दुधामध्ये मिक्स केले जातात, मिसळवले जातात होमोजेनायझेशनमुळे, एकजीवीकरणामुळे. अन्यथा काय होतं, फक्त वरतीच हे मलईचा थर येणार आहे आणि खालच्या दुधामध्ये किंवा खालच्या दह्यामध्ये तो थर दिसणार नाही. म्हणून ही मलई जी आहे, हे स्निग्ध कण जे आहेत पूर्ण दुधामध्ये, पूर्ण दह्यामध्ये दिसण्यासाठी त्याचं होमोजेनायझेशन केलं जातं, की जेणेकरून त्या दह्याचा पोत हा चांगला राहतो. नंतर सगळ्यात महत्वाचे जे घटक आहे, ह्या पायरी आहे ह्या दही करण्यामध्ये किंवा ह्या विरघळलेले पदार्थ करण्यामध्ये, म्हणजे ते म्हणजे पॅश्चरायझेशन करणे, दूध तापवणे, की जेणेकरून की 80 ते 90 अंश सेल्सिअस तापमानाला 15 ते 30 मिनिट हे दूध तापवलं गेलं पाहिजे, की जेणेकरून आपण, मी सांगितलं की आपण काय करतो की दुधामधले जे दूध नासवणारे असतील, रोग उत्पन्न करणारे जे सूक्ष्मजीव असतील, ह्यांचं पूर्णतः आपल्याला नायनाट करायचं. आणि दही तयार करताना आपण काय करतो, त्याला विरजण टाकतो, म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते चांगले सूक्ष्मजीव जे आहेत ते सूक्ष्मजीव आपण त्याच्यामध्ये टाकतोय. त्या दृष्टीने आपल्याला पहिले जे काही त्याच्यामध्ये रोग उत्पन्न करणारे जंतू असतील, त्याचप्रमाणे दूध नासवणारे जे जंतू असतील ते पूर्णतः आपल्याला काय करायचे, त्याच्यामधले नाश करायचे. आणि त्या दृष्टीने आपल्याला काय करायचं, ह्याचं हे करून घ्यायचं, पाश्चरायझेशन किंवा दूध तापवून घ्यायचे. मग हे पॅश्चरायझेशन किंवा दूध तापवल्यानंतर दूध थंड करायचे साधारणपणे 22 ते 25 अंश सेल्सिअसला किंवा 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाला. आणि मग ह्या तापमानाला दूध थंड केल्यानंतर ह्याच्यामध्ये उत्तम दर्जाचं जे विरजण आहे, विरजण आपल्याला टाकायचे 1 ते 2%. म्हणजे साधारणपणे 1 लिटर दुधासाठी 10 ते 20 ग्रॅम विरजण, म्हणजे आदल्या दिवशीचं दही असेल किंवा चांगल्या उत्तम दर्जाचं दही तुम्हाला मार्केटमध्ये मिळत असेल किंवा काही कल्चर्स जे आहेत ते कल्चर मिळतात, की LF40 नावाचं जे कल्चर मिळतं, त्याच्यामध्ये हे जे लॅक्टोकोकस लॅक्टिस, स्पेसिस लॅक्टिस असेल, क्रेमोरिस असेल, डायसेटी लॅक्टिस असेल, लिकोनोस्टॉक नावाचे जीवाणू आहेत, ते एक चांगल्या प्रकारचं काय करतात, ते सुगंध तयार करतात, की डायसेटाइल कंटेंट जास्त, डायसेटाइल कंटेंटमुळे काय होतं, त्याला एक चांगल्या प्रकारचा सुगंध येतो. आणि आम्लता वाढवणारे प्लस डायसेटाइल कंटेंट ह्याच्यामुळे काय होतं, की हे सगळ्या गोष्टी म्हणजे सुगंध चांगल्या प्रकारे येतो, आम्लता त्याची त्या पद्धतीने वाढते. आणि अशा प्रकारचं चांगलं जे विरजण असेल, हे विरजण तुम्हाला 1 ते 2% त्याच्यामध्ये टाकायचे. म्हणजे 1 लिटरला साधारणपणे 10 ते 20 ग्रॅम. मग आपलं किती लिटर दूध आहे त्या पद्धतीने आपल्याला ते विरजण टाकायचे. ते विरजण टाकून त्याचं पूर्ण काय करायचं, एकजीव करायचं. म्हणजे एका सेपरेट बिकरमध्ये, एका सेपरेट ह्याच्यामध्ये ते विरजण घ्यायचं, ते चांगलं हे करून घ्यायचं, फेटून घ्यायचं आणि मग ते नंतर उरलेल्या दुधामध्ये टाकायचं, की जेणेकरून ते जे विरजण आहे, विरजण चांगल्या प्रकारे त्या दुधामध्ये मिक्स केलं जाईल. मग हे विरजण टाकल्यानंतर काय करायचं, की तुम्हाला ज्या ह्याच्यामध्ये पाहिजे 100 म्हणजे 200 ग्रॅम असेल, 500 ग्रॅम असेल, 1 किलोचा असेल, त्याप्रमाणे पॉलिस्टिरीनचे जे कप असतील त्याच्यामध्ये हे काय करायचं, विरजवलेलं दूध म्हणजे ज्याच्यामध्ये कल्चर टाकलेलं आहे, विरजण टाकलेलं आहे, हे दूध त्याच्यामध्ये काय करायचं, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1000 ग्रॅम मध्ये तुम्ही ते हे करायचं, ओतायचं आणि त्याच्यावरती जे लीड आहे, झाकण आहे, झाकण लावायचं. आणि मग हे 22 ते 25 अंश सेल्सिअसला किंवा 25 ते 30 अंश सेल्सिअसला उबवणी यंत्र, ज्याला इन्क्युबेटर म्हणतो, ह्या इन्क्युबेटरमध्ये हे लावायचं.
की त्याच्यामध्ये काय केलं तर इन्क्युबेटर नावाचं जे किंवा उबवणी यंत्र ज्याला म्हणतो आपण, इन्क्युबेटर जे आहे हे काय करतं की एक ठराविक तापमान तुम्ही त्याच्यामध्ये सेट करून ठेवू शकता. म्हणजे 30°C तापमान आहे समजा आपल्याला, 30 LF40 नावाचं कल्चर घेतं, 30°C तापमान तुम्ही ते काय केलं इन्क्युबेटरमध्ये ते तापमान लावून दिलं, तर 12 ते 16 तास किंवा 10 ते 12 तास जे काय आहे ते 30°C तापमान त्याच्यामध्ये स्थिर राहणार आहे आणि त्याच्यामुळे तयार होणार जे दही आहे हे तयार होणार दही हे उत्तम दर्जाचे होणार. आपण घरगुती हे करताना काय करतो की विरजण लावल्यानंतर ते उबवण्यासाठी काय करतो की थंडीच्या दिवसामध्ये साधारणपणे त्याच्यावरती काय करतो लोकरीचा कपडा किंवा बाकीचं काहीतरी ठेवतो, पोतं त्याच्यावरती त्या झाकणावरती ठेवतो वरून की जेणेकरून त्या ठिकाणी ऊब तयार होईल. उन्हाळ्यामध्ये काय होतं तापमान जास्त असतं त्याच्यामुळे काय होतं दही लवकर लागतं, मग त्याची आम्लता वाढते, आंबट दही तयार होतं, त्याला पाणी सुटतं. मग अशा गोष्टी जर आपल्याला होऊन द्यायच्या नसतील तर आपल्याला काय करायचं, हे इन्क्युबेटर जे आहे इन्क्युबेटर आपण घेतलं पाहिजे, आपल्याकडे इन्क्युबेटर असलं पाहिजे, उबवणी यंत्र असलं पाहिजे की जेणेकरून आपण काय करणार आहात की ते जे तापमान एकदा तुम्ही स्थिर केलं की त्याच्यामधलं तापमान बदलणार नाही आणि उत्तम दर्जाचं त्या जीवाणूला त्या विरजनाला जे काही तापमान लागणार आहे ते तापमान तुम्ही स्थिर केल्यानंतर त्याची जी वाढ आहे त्या तापमानाला चांगल्या प्रकारे होणार आहे आणि 10 ते 12 तासामध्ये इव्हन 8 ते 10 तासामध्ये तुमचं चांगल्या प्रकारचं दही तयार होऊ शकतं की अतिशय घट्ट की तुम्ही त्याच्यामध्ये जर समजा असं चाकू उभा हे केला तर असं 2 भाग झाल्यासारखं थोडंसं इतकं घट्टपणा म्हणजे अगदी 2 भाग होतात असं नाही, पनीर सारखं होत नाही, परंतु तेवढा घट्टपणा तेवढा जो पोत आहे तो चांगल्या प्रकारचा पोत तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो आणि मग 12 ते 16 तासानंतर हे उत्तम दर्जाचं जे दही तुमचं तयार झालेलं आहे हे दही तुम्ही काय करायचं लगेच फ्रीजमध्ये शिफ्ट करायचं. आपण घरी काय करायला जातं बऱ्याचशा वेळेला दही हे लागल्यानंतर सुद्धा वरती राहतं आणि मग काय होतं त्याची आम्लता वाढते, ऑलरेडी त्याच्यामध्ये काय तुमचे विरजण टाकलेले सूक्ष्मजीव टाकलेत, त्याला जर हे वातावरणाचं तापमान मिळालं की त्याची वाढ सुद्धा काय होणार आहे, आधीच सांगितलं की 25-30°C त्याला अनुकूल असलेलं तापमान आहे आणि त्या तापमानामध्ये तुम्ही ठेवलं की त्याची वाढ अजून झपाट्याने होणार आहे आणि त्याच्यामुळे त्याची आम्लता वाढते, त्याला पाणी सुटतं. मग त्याच्यामुळे हे एकदा घट्ट दही लागलं, तुम्ही पाहिलं दही लागलेलं आहे की त्यावेळेस काय केलं पाहिजे, लागलीच ते फ्रीजमध्ये म्हणजे 5°C 5 ते 7°C तापमानाला ते लगेच स्थलांतरित केलं पाहिजे आणि तिथून पुढे तुम्ही ते दही म्हणून विक्री करू शकता. त्याचप्रमाणे मग तुम्हाला जर काय श्रीखंड तयार करायचं असेल श्रीखंडासाठी वापरू शकता, लस्सी तयार करायची असेल लस्सीसाठी तुम्ही वापरू शकता. श्रीखंड तयार करण्यासाठी काही वेगळं फार हे नाही, हे जे तुम्ही दही तयार केलंय या ठिकाणी तुम्हाला सांगितलं 2.5 ते 3% स्निग्धांश, 10% स्निग्धविरहित पदार्थ. तर तुम्हाला श्रीखंड करायचं असेल तर त्याला काय म्हशीच्या दुधाचं शक्यतो दही लावलं जातं, 6% स्निग्धांश असलेलं हे दही आता सांगितल्याप्रमाणे लावायचं आणि दही लावत असताना एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जे काही तुम्ही भांडे वापरतायत, पळी वापरताय विरजण लावण्यासाठी किंवा जे काही तुम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही ते करताय त्या ठिकाणचा भाग सुद्धा निर्जंतुक केला असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे, भांडे सगळे स्वच्छ असले पाहिजे, निर्जंतुक असले पाहिजे. शक्यतो उभट आकाराचं भांड तुम्ही वापरा. पसरट भांडे वापरले तर काय होतं जास्तीत जास्त जे हे आहे पृष्ठभाग आहे वातावरणाला काय केला जातो एक्सपोज केला जातो, त्याचा जास्तीत जास्त पृष्ठभागाशी संबंध येतो, संपर्क येतो. उभट आकाराचं भांड जे आहे उभट आकाराचं भांड तुम्ही वापरा की जेणेकरून त्या ठिकाणी काय होईल की बाहेरचं जे हे आहे कॉन्टॅमिनेशन आहे किंवा बाहेरचं जे जीवाणूंचा संपर्क येणार तो कमी येईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एक हे करू शकता, दही लावू शकता म्हशीचं दूध घेऊन आणि मग जे दूध आहे हे दूध काय करायचं की जे दही लावलेलं आहे ते दही काय करायचं पुन्हा मलमलच्या कपड्यामध्ये घेऊन त्याचं तुकडे तुकडे करायचे, थोडंसं हे करून घ्यायचं आणि ते 6 ते 8 तास खुंटीला अडकवायचं. हॅलो, हे जे दही आहे दही काय करायचं खुंटीला अडकवायचं 6 ते 8 तासानंतर त्याच्यामधलं जे पाणी आहे पाणी निथळून जाईल आणि तुम्हाला घट्ट असा जो घन पदार्थ आहे तो मिळेल, तो म्हणजे चक्का. आणि मग हा चक्का तुम्ही घ्यायचा, ह्या चक्क्यामध्ये त्या चक्क्याच्या वजनाच्या 45 ते 50% साखर, नंतर तुम्हाला केशर असेल, नंतर वेलदोडा असेल, ड्रायफ्रुट्स असतील म्हणजे बदाम असेल, पिस्ता असेल, हे अगोदर तुम्ही काय करायचं साखर वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं, श्रीखंड यंत्रातून किंवा पुरण यंत्रातून फिरून घ्यायचं. नंतर हे जे काप आहेत बदाम पिस्तायाचे, चारोळी हे सगळं टाकायचं आणि उत्तम दर्जाचं श्रीखंड आपण घरचे घरी तयार करू शकतो किंवा आपण मार्केटमध्ये ते चांगल्या प्रकारे आणू शकतो.
लस्सी बनवू शकतो. हेच दही तुम्ही तयार केलेले या दह्यामध्ये काय आहे 10 ते 20% म्हणजे दह्याची जी आम्लता आहे, आम्लता, घट्टपणा याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. त्याच्यामध्ये 15% म्हणजे दह्याच्या 15% 1 लिटर दही असेल त्याच्यामध्ये साधारणपणे 150 ते 160 ग्रॅम साखर टाकलेली आहे. जो एखादा तुम्हाला इसेन्स टाकायचा असेल म्हणजे सुगंध टाकायचा असेल, सुगंध तुम्ही टाकू शकता आणि कर्ड बिटरच्या साहाय्याने, ब्लेंडरच्या साहाय्याने मिक्स करून एक उत्तम दर्जाची लस्सी तुम्ही तयार करू शकता. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ती लस्सी की जी आरोग्यवर्धक आहे, ती आरोग्यवर्धक लस्सी तुम्ही बाजारामध्ये आणू शकता. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे जे दही आणि दहीजन्य पदार्थ आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे तयार करून हे बाजारामध्ये आणून तुमचं जे नाव आहे ते नाव एस्टॅब्लिश करू शकता. आजही काही ठिकाणचे काही भाग आहेत की त्या ठिकाणी लस्सी प्यायची असेल त्या ठिकाणची लस्सी प्या. लस्सी या ठिकाणची चांगली आहे, या ठिकाणचं सुगंधित दूध आहे हे चांगलं आहे. म्हणजे एकदा तुमची चव जी आहे त्या पदार्थाची तुम्ही एस्टॅब्लिश केली, ती तुम्ही पाहिली की साहजिकच ग्राहक हे 2-2, 4-4 किलोमीटर बाकीचे दुकानं सोडून सुद्धा तुमच्याकडे येतात. ती गुणवत्ता तुम्हाला या ठिकाणी काय करायची, टिकवायची आहे. गुणवत्ता तयार करायची आहे, ती टिकवायची आहे आणि ह्या मार्केटमध्ये तुम्हाला त्या पद्धतीने टिकायचं आहे. एक लक्षात घ्या. म्हणून आज जे मी हे केलं की विरजवलेले पदार्थ, जे विरजवलेल्या पदार्थावरती की जेणेकरून नफा जो आहे त्याच्यापासून मिळणारा नफा जास्त आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की ज्या ठिकाणी आता क्लिनिंग असेल म्हणजे संप असेल काय असेल, बऱ्याचशा ठिकाणचं दूध हे आहे खवा तयार केला जातो. कारण खव्याचं साठवणूक काळ जास्त आहे, चांगला आहे. तुम्ही खवा काय तयार करून त्याच्यापासून पेढा असेल, बर्फी असेल हे तयार करून तुम्ही त्याची विक्री करू शकता. बऱ्याच ठिकाणी तसंही केलं जातं. परंतु खवा तयार करताना सुद्धा काही ज्या गोष्टी आहेत की त्याची जी एंड म्हणजे शेवटची जी स्थिती आहे ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. की खवा तयार करत असताना ते जे तुमचा जो लगदा तयार झालेला आहे तो कढई सोडायला लागला, त्याचा घट्ट गोळा तयार व्हायला लागला की त्या ठिकाणी तुमचं जे हे आहे अग्नी आहे, अग्नी हा कमी करायचा आहे. त्या ठिकाणी अग्नी द्यायचा बंद करायचा आहे आणि तो खवा चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचा आणि तिथून पुढे तो खवा तुम्ही मार्केटमध्ये आणू शकता. म्हणजे ज्या प्रत्येक पदार्थामध्ये एक ठराविक जी स्टेज आहे, ठराविक स्थिती आहे, त्या स्थितीला तुम्ही जर काळजी घेतली, ह्याच्यामधले जे बारीक सारीक गोष्टी आहेत, जास्त काही करायची आवश्यकता नाही आणि त्याची चांगली गुणवत्ता तुम्ही टिकवू शकता. आता तुमचे जर ह्याच्याविषयी काही पदार्थ असतील, इतर कोणते पदार्थ असतील, कोणत्याही तुमच्या दुग्धजन्य पदार्थ ह्याच्याविषयी काही शंका असतील तुम्ही विचारा. किंवा अजून कोणत्या पदार्थाविषयी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, हे करायचं असेल त्या पद्धतीने सांगा, आपण त्या पद्धतीने चर्चा करू. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी जर काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते विचारायचे आहे. ओके, सरांचा मोबाईल नंबर मागितलेला आहे तर तो मी या ठिकाणी शेअर करत आहे चॅट बॉक्स मध्ये.